नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून। आज असं वाटत असेल ना तुम्हाला की हा आवाज बदललेला आहे, तर खूप सर्दी आणि खोकला, तर थोडीशी तब्येत ठीक नाही आहे। त्यामुळे मग असं वाटतं की काहीतरी गरम गरम खावं, घशाला असं मस्त शेक बसला पाहिजे, म्हणून मग आज आपण बेत केलेला आहे मंचाव सूपचा। तर चला आधी तयारी करून घेऊया की मंचाव सूपसाठी काय काय लागणार आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी, आणि पाणी ते 2 ग्लास घेतलेले आहे। याच्यामध्ये टाकले आहेत भाज्या, कोबी, सिमला मिरची आणि गाजर, थोडंसं मीठ, आणि हे आपल्याला उकळून घ्यायचं एक 5 ते 10 मिनिटं। आणि या भाज्यांचा आपल्याला स्टॉक काढून घ्यायचा आहे, हे गाळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला, ते साईडला ठेवूया। मिरची, भाज्या घेतल्यात मी, कोबी, सिमला मिरची हे अगदी बारीक कापून घेतलेत, गाजर वगैरे, आणि लसणाची पण बारीक बारीक असं चॉप्ड करून घेतलेलं आहे। बाकीचे हे सगळं सामान मी घेतलेलं आहे। आता आपण एक एक करून ते सगळं याच्यामध्ये टाकणार। तर लसूण घेतले सर्वात पहिले, आणि मग आल्याचे थोडेसे तुकडे घेतले आहेत, मिरची थोडीशी घेतली आहे। याला आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती, आणि मग नंतर ह्याला आपल्याला ह्याच्यामध्ये जे स्टॉकचं पाणी काढलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत, म्हणजे ना सूपला खूप छान अशी टेस्ट येते आणि हेल्दी बनतं। तर याच्यामध्ये मी आता बाकीच्या भाज्या टाकते, सिमला मिरची टाकलेली आहे, फरसबी टाकलेली आहे, थोडीशी गाजर टाकलेलं आहे, आणि कोबी हे अगदी बारीक चॉप करून घेतलेलं आहे, आणि हलवून घेऊया याच्यामध्ये। आणि मग नंतर याच्यामध्ये जाणार आहेत बाकीचे आपले सॉसेस वगैरे। तर हे मी घेतलेलं आहे सोया सॉस, जवळजवळ मी 2 चमचे सोया सॉस याच्यामध्ये टाकलं होतं, आणि हे आपलं चिली सॉस आहे। मग घ्यायचं आपल्याला ब्लॅक पेपर पावडर, म्हणजे काळी मिरीची पावडर घेतलेली आहे, ते मिक्स करून घेऊया याच्यामध्ये, आणि व्हिनेगर टाकायचं आहे आपल्याला। खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होणार आहे। हे आपल्याला थोडंसं जाडसरपणा यावा म्हणून मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे 2 चमचे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची एक स्लरी बनवली, आणि ती आता ह्याच्यामध्ये ॲड करायची। ॲड करता करता मिश्रणाला मात्र आपल्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे। लगेच 1-2 मिनटामध्ये या थोडासा जाडसरपणा प्राप्त होतो, आणि छान असं सूप आपलं रेडी होतं, मस्त टेस्टी। बघा हे किती छान झालेलं आहे, आणि थोडा माझा आवाज जरा बिघडलेला आहे, त्याच्यामुळे मी आज सूपची रेसिपी निवडली आहे। तो कोथिंबीर टाकूया आणि मस्त गार्निशिंग करूया। आपलं सूप झालेलं आहे रेडी। तर बघूया आता, प्लेटिंग करूया आणि कसं लागतं पिऊन पण बघूया। तर सुंदर असं सूप, आणि जर रेसिपी आवडली असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।